मुंबई पुण्याला जोडणारी डेक्कन क्वीन आज आपला वाढदिवस साजरा करत असली तरी आजच त्याच रेल्वेमध्ये सामान्य प्रवासी आणि पासधारकांमध्ये धक्काबुक्की झाली। जनरलच्या डब्यात जागा नसल्याने पासधारकांच्या डब्यात बसण्यास टीसीने परवानगी दिली, पण पासधारक महिलांनी रिकाम्या जागा असतानाही जागा दिला नसल्याचा आरोप केल्याने सामान्य प्रवासी आणि पासधारक महिलांमध्ये वाद झाला। पासधारक डब्यातल्या महिला या सामान्य प्रवाशांना जागा असतानाही बसू देत नाहीत असा आरोप सामान्य प्रवाशांचा आहे। 3 जणांची आसन क्षमता असलेल्या सीटवर 2च महिला बसून जागा अडवतात असाही आरोप होतोय। इतकंच नाही तर हा सगळा प्रकार खरतर कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रवाशाला देखील दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे डेक्कन क्वीन ही खरंच सामान्यांची आहे की मुठभर पासधारकांची असा सवाल उपस्थित होतोय। भक्ती विसुरे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भक्ती, आपण बघितलं की कशा पद्धतीने ही दादागिरी करण्यात येते। या सगळ्या प्रकरणी आता रेल्वे प्रशासन खरंच काही पावलं उचलणार आहे का? दीपक, मुळात रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात काय केलं जाणार हा प्रश्न कुठेतरी बाजूला ठेवून आत्ता प्रवास जे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून या तक्रारी, हे व्हिडिओज आणि हे फोटोज जे आहेत ते समोर आलेले आहेत। आणि प्रवास करत असलेल्या एका महिलेनं आपण या सगळ्या पास होल्डर्सच्या विरोधात तक्रार करणार असल्याचंही म्हटलं आहे। मुळात पास होल्डर्ससाठी कुठलाही वेगळा डबा नाही, पास होल्डर्ससाठीच्या जागा राखीव असतात। असं असताना सुद्धा सामान्य जे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या बरोबर हा दुजाभाव का केला जातो किंवा त्यांच्या बरोबर ही जे प्रकारची दादागिरी केली जाते ही का केली जाते असा प्रश्न जो आहे तो सामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। प्रवासी संघटनेच्या हर्षा शहा यांच्याशी सुद्धा याबद्दल संपर्क साधला, त्यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर पास होल्डर्ससाठी सेपरेट डबा नाही, पास होल्डर्सच्या डब्यात किंवा पास होल्डर्स ज्या बोगीतून प्रवास करतात त्याच बोगीमधून सामान्य प्रवासी ज्यांनी तिकीट काढून प्रवास ज्यांना करायचा आहे त्या प्रवास करू शकतात। त्या संदर्भात पास होल्डर्ससाठी कुठलीही नियमावली किंवा कुठलंही आरक्षण जे आहे ते संपूर्ण बोगीसाठी नाही हे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। पण असं असलं तरी पास होल्डर्स कडून मात्र महिलांची जी आहे ती अडवणूक केली जाते। 3 सीट्सची कपॅसिटी असलेल्या सीट्सवरती 2-2 प्रवासी जे आहेत त्या बसतात किंवा बॅगसाठी सुद्धा जागा अडवतात, बॅगचा सुद्धा पास आहे अशा पद्धतीनं बाकीच्या महिला ज्या आहेत, बाकीच्या महिला प्रवासी ज्या आहेत त्यांना वागणूक दिली जाते। एकूणच हे सगळं धक्कादायक वास्तव जे आहे ते आज डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या दिवशीच समोर आलंय। दीपक, भक्ती तू राहाच आपल्यासोबत आहेत। तेव्हा आता पासधारक महिलांवर जागेसाठी दादागिरी केल्याचा आरोप होतोय। ज्या पासधारक महिलांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात मात्र टीसी कडून त्यांना बाकीच्या ज्या जागा आहेत त्यावर देखील बसण्याची परवानगी दिली गेली, मात्र आता पासधारक महिलांकडून दादागिरी केली जाते असा आरोप होतोय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट आपल्यासोबत आहेत, आसावरी लेले आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रकरणी तक्रार केलेली आहे। नेमकी तुमची तक्रार काय आहे आसावरी ताई? डेक्कन क्वीन याला जनरल लेडीजचा डबा नाहीये, त्यामुळे आम्ही महिला म्हणून आम्ही जेव्हा महिला डब्यामध्ये शिरतो तेव्हा पासधारक महिला जागा असताना देखील बसायला नाही, उभं राहायला देखील जागा देत नाहीत। 3 सीट जिथे हे आहे बसण्याची सोय तिथे 2-2 जणी बसून वरती सगळ्या एकत्रित येऊन दादागिरी त्यांची खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात। आणि उभंही राहायचं नाही, हा डबा आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे म्हणजे मोकळा असला तरी बसायचं नाही, हे केवळ म्हणजे दादागिरी स्वरूपातच आहे का? तर त्याच्यावर लिहिलेलं आहे सरकारने प्रोव्हिजन केली आहे पास होल्डर्ससाठी 1 ते 19 रिझर्वेशन आणि 19च्या पुढे पास होल्डर्ससाठी। त्यावेळेला तिथे जागा आहे त्यावेळेला बसून द्यायला हरकतच नाहीये ना त्यांना। एक तुमचा पास आहे, तुम्ही एका सीटवर बसलाय, तुम्हाला उठवून कोणी म्हणत नाहीये की तुम्ही उठा म्हणून, हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे ना। केवळ त्या रोज जातात आणि आम्ही रोज जातो म्हणजे जसं काय आमच्यावरच मेहरबानी करत, आम्ही तिकीट काढले, आम्ही ते फुकट जात नाही आहोत।
पण ते अक्षरशः म्हणजे सगळ्या एकत्रित येऊन एका मुलीला तर त्यांनी कदम नावाचा मारायचा प्रयत्न केला. तर आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला. 6 सीट मोकळ्या आहेत आणि ते प्रशासनाला कळवण्यासाठी सगळ्या एकत्रित येऊन अगदी जोरात भांडून मारायला उठतात. तो 5 धारकांसाठी आहे याचा अर्थ तुम्ही दादागिरी करायचं असं नाहीये ना. पण असावरीताई तुम्ही या सगळ्या प्रकरणी आता सीएसटी किंवा आम्ही बोलवलं किंवा इथे जागा आहे आणि बसून देत नाहीये मॅडम, आम्ही काय करू शकत नाही. हा पास होल्डरचा खेळ हे जर कायदा चुकीचा आहे, कायद्यात बदल पण करता येऊ शकतो ना. आणि जनरल कंपार्टमेंट आहे तिथे तुम्ही जा, पण जनरल लेडीज साठी नाहीये. लेडीज साठी असतात आम्ही गेलो असतो, आम्ही काही म्हटलो नसतो. लेडीजचा कंपार्टमेंट वेगळा ठेवून उपयोगच काही नाही ना. पण असावरीताई तुम्ही या सगळ्या संबंधी आता सीएसटी किंवा पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांची काही तुम्ही तक्रार या संबंधी दाखल केलेली आहे का? तुम्ही काही बोलणार आहात का? तक्रार घेऊन घेतलीये सगळ्यांच्या सह्यांनी. आज दुपारनंतर मी तिथे देणार आहे जनरल मॅनेजर जे आहेत व्हीटी स्टेशनला त्यांच्याकडे. असावरीताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. हर्षा सहा प्रवासी संघटनेच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत. हर्षादी, आपण बघितलं की कशा पद्धतीनं जे पासधारक महिला आहेत त्यांची दादागिरी होतीये, या सगळ्या संबंधी आता तुमची पहिली प्रतिक्रिया काय? एक तर खरंच सांगू का, रेल्वे जो पास देते प्रत्येक व्यक्तीला तिच्या एकटी पुरता तो मर्यादित असतो. जो कोण तिकीट होल्डर असो किंवा पास होल्डर, गाडी ही कुठली असली तर गाडीमध्ये येणाऱ्या इतर प्रवाशांना त्यांना ती सीट किंवा बर्थ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही. आणि डेक्कन क्वीन मध्ये हे नेहमीची भांडणं तंटणं फार वाईट अवस्था आहे. आणि आमची डेक्कन क्वीन त्याच्यामुळे खरोखर सांगायला हरकत नाही बदनाम झाली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गाडीमध्ये मारामारा ठोकाठोकी करायला कोणालाही अधिकार दिलेला नाही. आणि सर्वात वाईट असं आहे की गाडीमध्ये जो जनरल कोचचा तुम्ही डबा म्हणतात त्याच्यामुळे आरक्षणासाठी त्यांनी 1 ते 24 पर्यंत आरक्षण ठेवले. त्याच्यानंतर संध्याकाळचे जे कर्जतची लोक येतात त्यांच्यासाठी 12 सीट ठेवलेल्या आहेत. बाकीच्या ह्याच्यामध्ये आता पूर्वीसारखी डेक्कन क्वीन, त्यामुळे लोकांच्या आमच्या पास आहेत त्यांना लोकांची खूप काही येते. आणि काय होतं की लोक असे आर्ग्युमेंट आमची करतात की आम्ही लोक कामं करतो, सर्व्हिस साठी जातो. आणि समाजाची त्याविरोधात अशी प्रतिक्रिया आहे की तुम्ही स्वतःच्याच कामासाठी जात असताना तुम्ही तुमचं पाहणं इतरांना का पालन करता. आणि ते खरं चुकीचं आहे. आणि लोकांना आम्ही उपद्रव करणं, त्रास देणं हा सुद्धा रेल्वेच्या गाडीमध्ये आम्ही हा मोठा गुन्हा करतो. आणि हे रिअली चुकीचं आहे. आणि आम्हाला क्षमा सुद्धा कोणी करू शकत नाही. आम्ही जर रोज लोक आरक्षण करून 115 रुपये डेक्कन क्वीनला देतात आणि आम्ही पास होल्डर 6-6.5 रुपयात सकाळी जातो, संध्याकाळी 6-6.5 रुपयात येत असेल तर आम्हाला काय अधिकार आहे लोकांच्यावर दादागिरी करायचा. आणि नक्कीच.